तेरी गुरुला पूजितो मंदिरी गुरुला पूजितो मन मंदिरी गुरुला पूजितो चला भक्तांनो मुठा लवकरी भक्ती के मुनी पंचारती गुरु स्वरूप मी आठवतो सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करा मन मंदिरी गुरुला पूजितो मन मंदिरी गुरुला पूजितो मंदिरी गुरुला पूजितो हमने अपना सिर झुक राहुल भाऊ कारभार व्यासपीठाकडे यायचंय धरा राहुल भाऊ प्रथम असतो बाबाजींचं पूजन दादा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आपल्या बाबाजींच्या परिवारातील राहुल भाऊ कारभार यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांच्या हस्ते बाबाजींचं पूजन संपन्न होईल त्यानंतर बाबाजींच्या हस्ते त्यांना शाल आणि श्रीफळ देण्यात येईल जय जनार्दन हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे राहुल भाऊचा इथे सत्कार बाबाजींच्या हस्ते झाला तसंच आपल्या अध्यक्ष साहेब त्यांचाही सत्कार बाबाजींच्या हस्ते झाला सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे गुरु महाराज 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 जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज जय 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 गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म हो गुरु महाराज 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 गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु जनार्दन स्वामी संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की पंढरीनाथ भगवान की जय।
गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि। उदार मेरु पतिशैलजेता श्री विश्वनाथ वनती सुराता दयानिधि देव गज चर्मधारी तुझ वीर शंभो गज को नकारी।
तुझवीन शंभो जग कोण तारी ब्रह्मांड वंदे अमरानिराथ भुजंगमाला हरी सोमकांत गंगा चिरी दोष महाविदारी तुझवीन शंभो भज कोण तारे तुझवीन शंभो भज कोण तारे त्वमेव माता च पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनं वा मानसं वापराधं विविधं विविधं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणादे श्री महादेव शंभो। वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पद्मभूषणं मृगधरं वंदे पशूनां पति वंदे सुरेशशांग वंदे नयनं वंदे मुकुंदं प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं वंदे शिवं शंकरं। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन सद्गुरु जडानंद स्वामी महाराज ईश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब संदर की जनात धर्म संकट मोचन श्याम रामचंद्र कुंडलिका वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। सर्वांनी 2 मिनिटं भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हो महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन
मिनिटं हात वरती करायचं आणि जागेवर उभं राहायचं. फक्त 2 मिनिटं जायचं सर्वांनी, फक्त 5 मिनिट. हात वरती सर्वांचे असे आहे. हात आहे सर्वांना बघा, हे असे असे आहे. वा वा वा, दाखवा हात सर्वांचे आहे. इकडे भक्तमंडळ, भाविक भक्तगण, वा, गोड टाळे वाजवायचे. पावली जागेवर. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. सर्वांनी आनंद घ्या भोलेनाथ बाबाचा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 जय हो. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः 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 शिवाय बोलो ओम नमः शिवाय.
तुला बेलाच्या पानाची, आवड तुला बेलाच्या पानाचे, आवड तुला बेलाच्या पानाचे. माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची, माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची. माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाचे, माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाचे. जय शिवशंकर. भोले की जय जय शंभू की जय जय, भोले की जय जय, झूठे की जय ओ पार्वती पति शंभू की जय जय, पार्वती पति झूठे की जय, भोले की जय जय शंभू की जय जय, भोले की जय जय, शंभो की जय जय, पार्वती पति भोले की जय जय, पार्वती पति झूठे की जय जय. भोले की जय जय झूले की जय भोले की जय ओम नमः पार्वते पते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं पांडुरंगाच्या पवित्र सवासात दरबारात चरणावरती आपण पंढरपूर या पवित्र नगरीमध्ये शिव महापुराण कथा श्रवण करत आहात. ही कथा आपली व्यथा निवारण करणार आहे. काय निवारण करणार आहे? जिथं कथा आहे, ज्या कथेला तुम्ही आलात ती आहे शिव महापुराण कथा. कोणती आहे? पुराण किती आहे? 18 पुराण आहे. त्यामध्ये हे शिव महापुराण कथा आहे. विशेष आपल्याला आज 3रा दिवस आहे आणि ह्या 3ऱ्या दिवसाचं वाङ्मय पुष्प भोलेनाथ बाबांची या महान शिव महापुराण कथेतून आपण श्रवण करणार आहोत. विशेषतः आज या ठिकाणी आमचे व्यासपीठावर बालक बाबा, महेश्वरगिरी महाराज, वाल्मिक बाबा, सर्व संतवृंद आले. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. अगदी आनंदानं स्वागत केलं पाहिजे. वर हात करा. गोड वा वा वा.
टाळी वाजल्यानं सगळे दुःख दूर पळतात, शरीर सगळं स्वच्छ होतं, नाडीनं नाडी स्वच्छ होते, शरीरात कुठलंच दुःख राहत नाही. म्हणून टाळी वाजली पाहिजे. जर इथं नाही वाजली पुढच्या वेळेस लक्षात राहा, म्हणून वाजवली पाहिजे. ठीक आहे. आणि कंजूसी इथं कशासाठी करायची? कंजूसी संसारात करायची, इथं मन मोकळं. संसार आणि परमार्थ यात फार फरक आहे. संसार हा होत असतो आणि परमार्थ हा करायचा असतो. संसार नाही केला तरी होणार. आपण आजोबा पाहिले, पंजोबा पाहिले, खापर पंजोबा पाहिले, त्यांनी संसार केला, तुम्ही करतात. संसार दुःख मूळ म्हटलेलं आहे, तो आपाप होतो. आपाप नाही केला तरी होणार, पण परमार्थ करावंच लागणार. म्हणून ही परमार्थासाठी जागा आहे. परमार्थ महाधन म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे या खऱ्या धनासाठी खऱ्या अर्थानं हे रसायन आहे. शिवमहापुराण खऱ्या अर्थानं औषधी आहे. भवरोग तरुण जाण्यासाठी, भवसागर पार होण्यासाठी आणि आपले सगळे दुःख दूर करणारे एकमेव कथा आहे, ती म्हणजे शिवमहापुराण कथा. शिवमहापुराण, 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 शिवमहापुराण. धर्म और सत्य का ये वरदान, धर्म और सत्य का ये वरदान. जो सुने जो सुनाए शिव महापुराण, जो सुने जो सुनाए शिव महापुराण. शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण. कल्याण कार्य आहे. आता आपण अगोदर जो भजन म्हटलो आहोत, या ठिकाणी आमचं गोड भजनी मंडळ आहे, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. या ठिकाणचं विश्वस्त अध्यक्ष, सगळे सचिव, भक्तमंडळ, भाविक सर्वांची श्रद्धा. हे बघा, आपलं फार भाग्य आहे की पांडुरंगानं स्वतः ज्या ठिकाणी आपण बसलो त्या ठिकाणी मुक्काम केलेला आहे, मग पंढरपुराला गेलेलं आहे. अशी ही जागा आहे. आपण पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे आन, दुसरे चरण संताचे आन, दुसरे चरण संताचे आन. सारो बाबाजी सद्गुरु दास तुकार, बाबाजी सद्गुरु दास तुकार, बाबाजी सद्गुरु. म्हणून त्यांच्या चरणावरही आपण नतमस्तक झालं पाहिजे की ज्यांच्या सहवासात बसलो. आपण म्हणतो नृप पाहता लोचने आणि सुख झाले लक्षात घ्या. घोर आहे. नुसतं डोळ्या भरून जरी पाहिलं तर आपल्याला आनंद देणारं हे स्थान आहे. पवित्र पावन या स्थानावर आपण बसलो आहोत, जिथं शिवमहापुराण कथा श्रवण करतात. आमचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ आहे, सचिव दादा आहे, विश्वस्त आहे, भाविक भक्त आहे आणि जमलेल्या सर्व माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. बसायला जागा नाही तरी पण कोणी मंदिरावर बसलो, पायऱ्यावर बसलो, कुठं का होईना बसले. चांगलं, जागाच नाही, तिकडं ओल्लं चिल्ला आहे. आणि म्हणून कुठंतरी आपल्याला परमेश्वराने जागा दिली बसायला.
कोणी पायरीवर असो, कोणी कुठे असो, पण देवाने आपल्याला जागा दिली. आणि म्हणून आपण सुरुवातीला म्हणतो हर हर महादेव शंभो. किती गोड भजन आहे. हर हर. काशी, विश्वनाथ आणि गंगे, 3 गोष्टीचं स्मरण होतं. आपण काशीला दररोज जाऊ शकत नाही, मग काशी म्हटलं का आपल्याला तिथं जाते. विश्वनाथ म्हणलं का भोलेनाथ बाबाचं दर्शन होतं. आणि गंगा, 3 गोष्टीचं स्मरण होतं. आणि जो कोणी सकाळी उठतो 3 गोष्टीचं स्मरण करतो त्याचं भाग्य उजळून जातो. काशी, विश्वनाथ आणि वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ देश जातील भंगा, सकळ देश जातील भंगा. दृष्टी पडता ब्रह्मानी रे, दृष्टी पडता ब्रह्मानी रे, दृष्टी पडता ब्रह्मानी. शांती नाही यमपुरी, गंगा हा शब्द पहिला आपल्याकडं जुन्या काळामध्ये, आता नाही राहिलं. काय असायचं, आता त्याला लोकांनी गंगळ नाव ठेवलं. पाहिलं एकदम. कमीत कमी गंगाचं स्मरण व्हावं म्हणून ते असं तांब्याचं सुंदर स्नानाला असायचं. आता तांब्याचं नाही राहिलं, बऱ्याच ठिकाणी कमी झालं. तांब्याच्या पात्रात पाणी पिणं सगळ्यात चांगलं आहे, लक्षात घ्या. चांदीच्या पात्रात दूध पिणं सगळ्यात चांगलं आहे, अमृतासारखं आहे. तुम्ही म्हणून बाबा चांदी महाग झाली, कुठून आणायची. चांदीच्या पात्रात दूध, तांब्याच्या पात्रात पाणी आणि काशीच्या पात्रात दही, अमृतासारखं आहे, लक्षात घ्या. काशीचं पात्र भेटतं की इथं, अमृतामय म्हटलेलं, अमृतासारखं आहे. म्हणून पात्राचं सुद्धा महत्त्व आहे. भगवान भोलेनाथ बाबाला आपल्याला पात्र केलं म्हणून ही शिवमहापुराण आपल्या पात्रात येते आहे. हे पात्र आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थानं पात्र केलं. या पात्रामध्ये शिवमहापुराण कथा. हे बघा, काही काहींना आयुष्यभर कितीही प्रयत्न केला तरी गरिबी जात नाही. पण एक लक्षात घ्या, 7 गोष्टी अशा आहेत की वर्षभर नित्यनेमाने केलाय. एक महादेवाचं मंदिर आहे, तिथं दिवा वर्षभर लावावा. किती? 1 वर्ष. म्हणजे काही नाही झालं तरी चुकायचं नाही. एक आपल्या घराचं दार आहे, इथं जर नाही जमलं मंदिरात जायला तर घराच्या दारात वर्षभर दिवा लावावा. नाही घराच्या दारात जमलं तर पिंपळाच्या झाडाखाली वर्षभर दिवा लावावा.
सर्व दोष नाहीसे करणारी शक्ती तिथं आहे. नाही पिंपळाच्या झाडाखाली गेलं तर बेलाच्या झाडाखाली वर्षभर दिवा लावावा. नाही बेलाच्या झाडाखाली जमलं तर शेमीच्या झाडाखाली वर्षभर दिवा लावावा. लक्षात येत आहे ना? 1 वर्षभर लावून बघा. कुबेराची संपत्ती तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात राहू. पण दिवा लावला पाहिजे. दिव्याचं महत्त्व फार आहे. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी सहज या ठिकाणी परमेश्वर देतो, पण त्याची किंमत कळत नाही. म्हणून शिवमहापुराण कथा अशी आहे की ज्याने ऐकलं तर सर्व दुःख, दारिद्र्य, अनेक प्रकारचं सुख आपल्या घरात येतं, प्रवेश करून जातं. आणि म्हणूनच आपल्याला कधीकधी ईशान्य कोपऱ्यात आपण तांब्या भरून ठेवलेला असतो. तांब्याचा आपल्या घराच्या किचनमध्ये ईशान्य कोपऱ्यात अखंड तांब्या भरून ठेवावं, रिकामं होऊ देऊ नये. जर आपल्याला महत्त्वाच्या कामाला निघायचं असेल तर बेलाचं झाड जर आपल्या घराच्या समोर लावलेलं असेल, कोणी कोणी अशा छोट्या छोट्या कुंड्यात, तर महत्त्वाच्या कामाला जायचं तर बेलाच्या झाडाचं जेवढं ते आहे ना कुंडी, पाण्याने भरून मग निघावं. तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही, खाली येऊच शकत नाही. एक दिवा लावून जावा. खूप महत्त्वाचं आहे. सोप्या सोप्या गोष्टी आहे जेणेकरून वृक्ष असे आहे की जे लावल्यानंतर आपल्याला फायदा देतात. असे 5 वृक्ष आहेत, त्याचंही चिंतन आपण करणार आहोत की हा वृक्ष लावण्याने काय मिळतं. वड वृक्ष आहे, पिंपळ वृक्ष आहे. हे वृक्ष का लावावं? वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंटरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंटरे, पक्षी ही स्वसुरे आळवीती, पक्षी ही सुस्वरे आळवीती, जेणे सुखे रुचे एकांताचा वास, जेणे सुखे रुचे एकांताचा वास. म्हणून वृक्षाचंही महत्त्व इथं सांगितलेलं आहे. कोणता कोणता वृक्ष लावायचा, ज्याला जे काही पाहिजे असेल. या ठिकाणी खूप सुंदर आहे. आज असेल तर लक्षात राहू द्या. ज्याला दारिद्र्य असेल ज्याच्या घरामध्ये अनेक प्रकारचं, त्याने कमीत कमी बिल्ववृक्ष लावावं. शमी, आवळा, पिंपळ वृक्ष हे सगळ्यात महत्त्वाचं वंशवृद्धीसाठी आहे. भगवंतानं एक एक वृक्षाचं सांगितलेलं या ठिकाणी. आपण त्याचं चिंतन करणारच आहोत की जे जे वृक्ष लावल्यानंतर त्याचं आपल्याला फळ भेटतं. अनेक प्रकारचं चिंतन आहे की जेणेकरून आपल्याला अनेक विशेष म्हणजे दारिद्र्य नाश व्हावा असं वाटत असेल तर पिंपळाचं वृक्ष लावावं. कोणतं वृक्ष? पिंपळाचं वृक्ष. वंशवृद्धी आणि घरामध्ये कलह असेल, घरामध्ये शांती नसेल तर वटवृक्ष लावावं, वडाचं वृक्ष लावावं. कोणतं वृक्ष लावावं? वडवृक्ष लावायचं. कुठेही जाऊन, आपल्या शेतीत जा, कुठेही जा. वंशवृद्धी म्हणजे आपल्या घरात जर वंशवृद्धीच वाढत नसेल, आरोग्य जर पाहिजे असेल तर लिंबाचं वृक्ष लावावं. लिंब माहिती ना, कडुलिंब. लिंबाचं वृक्ष लावावं. आणि उत्तम सुलक्षण आणि चांगली मुलगी आपल्या घरात जन्माला यावं असं वाटत असेल तर जांभळाचं वृक्ष लावावं. कोणतं लावायचं? जांभळाचं. चांगली पत्नी मुलाला जर पाहिजे असेल, घरात सून चांगली पाहिजे असेल, या ठिकाणी सांगितलं डाळिंबाचं वृक्ष लावावं. कशाचं लावायचं? डाळिंबाचं. किती गोड गोड आहे. कोणाला सून चांगली नको आहे? वर बोट करा. हां, सेवा करणारी, आई म्हणणारी. आणि प्रत्येक सून आजकाल आईच म्हणते, बरोबर आहे का नाही? कधी आत्या म्हणत नाही. आता तिला माहिती आहे आपण ती आई सोडली, आता ही कोण आहे? माझी आई आहे असं नक्की म्हणतात. आजकालच्या सुना म्हणतात. म्हणून ती पण आपल्याला मुलगी म्हणून समजते, ती पण सून म्हणून समजत. एखादी असेल ते सोडून द्या.
परंतु आजकाल मुली शिकल्यामुळं आई म्हणते. मग आता मम्मी हा शब्द अलीकडचा आहे. मम्मी म्हणजे मरेल मुर्दा, भुसकट भरलेलं. मम्मी नाही म्हणायला पाहिजे. आई हा शब्द आपल्या काळजातून निघतो. कुठून निघतो? आई म्हणा बरं. आपल्याला जर अचानक काटा टोचला तर आपण काय म्हणतो? आई म्हणतो. साप दिसला तर सोप्या सोप्या गोष्टी आहे, लय अवघड गोष्टी नाहीये. साप दिसला तर आपल्याला बापाची आठवण येते. आई हा शब्द खूप गोड आहे आणि म्हणून आपल्या प्रत्येकानं आई ही संस्कृती आहे आई म्हणण्याची. प्रत्येक ठिकाणी आज आपल्या संस्कृतीमध्ये सकाळी उठले की पत्नी आपल्या पतीला नमस्कार करते. बरोबर आहे नाही? प्रत्येक इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनी, माझ्यावाल्या भगिनी आहेत, त्या प्रत्येकजण सकाळी स्नान झाल्या मंदिरात जायच्या अगोदर आपल्या पतीचं दर्शन घेतात. शिवमंदिरात नंतर जातील, पांडुरंगाच्या मंदिरात नंतर जातील, पण आपल्या घरातला देव महादेव म्हणून प्रत्येकजण पतीचं दर्शन घेतात. कोण कोण? कोण कोण घेतं? वा वा, काय खरंय. तो महादेव बिचारा पाणी घालून घालून जाम केला आणि हा महादेव चहा वाचून हा करीत बसला. कसा आशीर्वाद देईल तो? पहिल्यांदा घरचा महादेव तुम्हाला प्रसन्न करावा लागेल. तुम्हाला जर शिवमहापुराण कथा ऐकायचीच असेल तर महादेव घरातला पहिला प्रसन्न करावा लागेल. वडाला प्रदक्षिणा, घरचा दिवसभर उपाशी. वड प्रसन्न होईल का? नाही होणार. म्हणून पहिल्यांदा पत्नीनं आपल्या पतीला पतिव्रतेचं हे एक तत्व आहे की आपला पतिव्रतेचा भाव, तिचा पती तिला देवे. मग तुम्ही म्हणाल तो लेझिम खेळतो, काय करायचं? खेळू द्या. दररोज बेलाचं पान घ्या, मधल्या पानाला तूप लावा गाईचं आणि बेलाचं पान महादेवाला वाहा. तेच उचलून आणा आपल्या पतिदेवाला 11 सोमवार खाऊ घाला. लेझिम खेळणं बंद करील तो. एवढी शक्ती बेलाच्या पानात. लक्षात ठेवा. किती सोपं आहे. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? खूप सुंदर आहे शिवमहापुराण कथेत. जर डोकलात ना तुम्ही, खूप फार अतिसुंदर आहे. म्हणून जसं पत्नीनं पतीला नमस्कार करावा तसं मुलांना सुद्धा आईवडिलाला नमस्कार करावा. बरोबर आहे का नाही? पांडुरंग आणि रुक्मिणी जर आपल्या आईवडिलात जर पाहिली, शिव आणि पार्वती आपल्या आईवडिलात जर बघितली तर निश्चित तुमचं कल्याण आहे. मुलानं दर्शन घेतल्या 3 गोष्टी अशा आहे. पहिल्यांदा की आपल्या आईवडिलाचं जर जो मुलगा दर्शन घेतो आणि ज्याला आईवडिलाचा हात आपल्या मुलाच्या डोक्यावर किंवा आपल्या पाठीवर पडतो, तो मुलगा जगात यशस्वी ठरल्याशिवाय राहत नाही. आईचा आशीर्वाद, कारण ती मायेचा सागर आहे. भगवंतानं सांगितलं तिच्यासारखं जगात कोणी नाहीये, म्हणून तिचा आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती लागे. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार भेटणार ना. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार भेटणार नागे. आई तुझ्या मूर्तीवाणी नाही, अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार भेटणार नाही. हाडाचे तू काढ करोडे, रक्ताचे केले पाणी. हाडाचे तू काढ करोडे, रक्ताचे केले पाणी. तुझ्यासारखे उपकार माऊली नाही केले ग कोणी. तुझ्यासारखे उपकार माऊली नाही केले कोणी. तुकड्या दास म्हणे हो, तुकड्या दास म्हणे आवो नाही का नित्यवाणी. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार भेटणार नाही.
अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही कारण आपला धर्म आपल्या जवळ पाहिजे कारण धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखा दान जग शिव देखा प्रत्यक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष त्याही पेक्षा वाचे वदता शिवना दयाळ बाधी क्रोध काम दयान बाणी क्रोध काम दया म्हणून शिव 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 हा शब्द सकाळी उठल्या उठल्या निघाला पाहिजे सकाळी उठला की शिव 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 दुपारी शिव 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 संध्याकाळी सुद्धा सायंकाळी प्रदोष काळात सुद्धा शिव शिव अक्षर निघालंच पाहिजे मुखातून तया न बाधे क्रोध काम वाचे वदता शिव शिव नाम नाम एवढं गोड आहे महादेवाचं त्याच्याच मुखात येतं तोच मंदिरात जातो ज्याला भगवान शंकराची अतिकृपा झाली त्याच्याच मुखात शिव जन्मो जन्मांतरीची असेल पुण्य सामग्री जन्मो जन्मांतरीची असेल पुण्य सामग्री तयाच्या वाटेवर येई हरिनाम भाग्यवंता गरीब जन पुण्य भाग्यवंता गरीब जन म्हणाल आई वडिलाचं दर्शन एवढं महत्वाचं आहे खरंच आहे गणपतीला जेवढं महत्त्व प्राप्त झालं केवळ आई वडील माँ पार्वती पिता शंकर भोलेनाथ बाबा कारण आईनं म्हणतात की मळाचा गणपती बनवला आणि मग आपल्या स्नानगृहात गेले आणि सांगितलं गणपती बाप्पा मी स्नान करते राखण करा दरवाज्यात उभा राहा आईच्या सेवेसाठी गणपती उभा त्याच वेळेस गणपती बाप्पाचं असं एक चिंतन येतं की जसं तुम्हाला आज लग्न आज ऐकायचं आहे गोड लग्न आहे भोलेबाबाचं तसं गणपती बाप्पाचंही घरात लेकरं मोठं झालं की महादेवालाही वाटलं 2 लेकरं आहे फार मोठे झाले मुली पाहिल्या पाहिजे कोणाला वाटलं महादेव प्रत्येकाला संसार आहे एक लक्षात घ्या की ज्याच्या पत्रिकेमध्ये दोष असेल मंगळाचा असेल तर शनी प्रदोष करा मंगळवारचा जो प्रदोष येतो मंगळवारच्या दिवशी आपण मंगळ ग्रहाला जातो बऱ्याच ठिकाणी जातो उज्जैनला जातो तिथेही मंगळाचं मंदिर आहे अजून कुठं इकडे जातो आपण अंबळनेर अंमळनेरला जातो मंगळाचं मंदिर आहे परंतु तुम्हाला सांगू एकदम सोपं आहे मंगळवारच्या दिवशी भूमप्रदोष ज्याला म्हणतात त्या दिवशी जर आपण भगवान शंकराची पूजा करून अभिषेक केला तर कुठेही जायची गरज नाही मंगळाचा दोष त्या क्षणाला नाहीसा होतो
मंगळ आपल्या पत्रिकेत राहत नाही म्हणून आपल्या इथंच मंदिर असेल. मंगळवारी भूमप्रदोष, शनी प्रदोष असा असतो की पुत्रसंतानासाठी शनी प्रदोष करावा. प्रदोषचा दिवस महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. तसं भगवान शंकरानं गणपती बाप्पाला सांगितलं की गणपती बाप्पा, हो कार्तिक स्वामी या इकडं. म्हणे काय लग्न करायचं तुम्हाला? म्हणे हो देवा लग्न करायचं. भगवान शंकराला विचार, देवा तुमच्याकडे इस्टेट किती आहे असं विचारलं असेल का ते? नसेल. कारण भगवान शंकराच्या ह्या बाजूने एक पोतभर भस्म होतं आणि इकडून एक पोतभर होतं. गणपती बाप्पा तुला एक पोतभर भस्म आणि तुला एक पोतभर भस्म, एवढंच राहील. कारण ते काय लावतात अंगाला? भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रावरा, हो तुम्हाला लग्न करायचं आहे? म्हणे हो. म्हणून पृथ्वी प्रदक्षिणा मारा. आता आम्ही याला गेलो होतो, नर्मदा परिक्रमाला पायी गेलो होतो 3 महिने. अगदी सुंदर परिक्रमा झाली. पण सांगू तुम्हाला, प्रत्यक्ष जो कोणी नर्मदा परिक्रमा पायी करतो, नर्मदा मैया त्याला बऱ्याच ठिकाणी दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक ठिकाणी येते समोर. भगवान शंकराचं सुद्धा दर्शन आहे प्रत्यक्ष परिक्रमा. खूप छान आहे परिक्रमा नर्मदा मैयाची, केली पाहिजे. पण अवघड आहे, कारण पायी चालणं, जंगलातून चालावं लागतं. कधी कधी 30-30, 40-40, 50 किलोमीटर जंगल असतं. कोणीच दिसत नाही, फक्त प्राणी फिरत राहतं. आणि फक्त नर्मदा मैया, नर्मदा मैया, हर हर नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे, फक्त एवढंच म्हणत चालतं लोक. नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, सबिंदु सिंधु सुत्कला तरंग भंग रचित, द्विशस्तुजा पजात जात कारी वारी संयुत, कृतात दोत काल भूत भीतिहारी वर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. 3-4-6 महिने लागतात फक्त परिक्रमा 3500 करायची. 3500 किलोमीटर. पृथ्वी प्रदक्षिणा सोपी असेल? आणि कोणाला सांगितलं पृथ्वी प्रदक्षिणा करायला? गणपती बाप्पाला. आणि कोणाला अजून? कार्तिक स्वामीला. जा, आईवडिलाचा आदेश आहे. आता गणपती बाप्पाने विचार केला, आपल्या वाहनाकडे पाहिलं. वाहन काय गणपती बाप्पाचं? मंदिर. पेट्रोल भरून भरून किती भरायचं आणि एक्सिलेटर किती दाबायचं? किती जरी जोरात दाबलं तरी पळणार, कारण लंबोदर पितांबर. आणि कार्तिक स्वामी मोरावर आहे, भुरकून उडून जातील. नो ट्रॉफिक. कारण आकाशातून जायचंय, यांना कुठून जायचंय? बरं, कुठं काही खायला भेटलं ते तिथंच कुतडीत बसतील. गणपती बाप्पा बसले तिथंच. गणपती बाप्पाने विचार केला, खूप सुंदर चिंतन आहे, की आपल्याला स्नान करायचं गंगेचं. गंगेत गेले, स्नान केलं, खूप सुंदर स्नान केलं. गंगेतून 1 लोटा पाणी भरून घेतला. बघा, गंगे स्नानाला जातो ना, तर आपल्या कधीही गंगेत पाय ठेवून लगेच उतरायचं नाही. 3 वेळेस तीर्थाय नमा, तीर्थाय नमा आणि तीर्थाय नमा म्हणल्याशिवाय उजवा पाय ठेवून मग गंगेत उतरायचं असतं. आपले तर लोक डायरेक्ट सुळकी मारतात. जे होईल ते होईल. गंगेत पोहायचं नसतं, ते आपली आई आहे. गंगा आहे ती. साबण लावायची नसते, थुंका ठुकायचा नसतो, किती पवित्र ठेवायची राहते. गंगा आहे ती. आता कुंभमेळा येतोय 2027 मध्ये. हजारो लाखोच्या संख्येने संत महंत कुंभमेळ्याच्या पवित्र त्र्यंबक नाशिक नगरीकडे निघालेले आहे. आणि विशेष म्हणजे वरुण रायांना तर 6 महिन्यापासून बंदच नाही केला कॉक. सारखा पडू राहिला.
आमच्याकडे तर गुडघे इतकं कमरे इतकं पाणी प्रत्येकाच्या जमिनीत आहे. द्राक्ष बागावाले असे हात जोडून बसलेले की काय करायचं. त्याच्या हातात आहे बाबा सर्वांना. किती मिनिटात काय करू शकतो काही सांगता येत नाही. म्हणून गणपती बाप्पाने स्नान केलं, तांब्याभर पाणी घेतलं आणि दोघांच्या चरणावरती टाकलं आणि तिथंच 3 प्रदक्षिणा मारलं. कोणाला? आई वडिलांना. पार्वतीने विचारलं, गणपती बाप्पा तुम्ही गेले नाही? म्हणे नाही. म्हणे का बरं? मला माहिती आहे विश्वाचा मालक या ठिकाणी बसलेला आहे, ज्याच्यात सगळी पृथ्वी अशा हजारो भरलेल्या आहे आणि सगळं विश्व त्रिभुवनाचे हे स्वामी आहे. तिन्ही पाताळातही ते आहे, पृथ्वीवर ते आहे आणि वरती पण ते आहे. असे भोलेनाथ बाबा. आणि आशामध्ये किती पृथ्वी आहे. माझ्या आईवडिलामध्ये सगळं पृथ्वीचं तत्व भरलेलं आहे. म्हणून मी इथं तुम्हालाच प्रदक्षिणा केली. दोघंही जागेवर उठले आणि दोघांनी गणपती बाप्पाच्या डोक्यावर हात ठेवला. हा आशीर्वाद पाहिजे आईवडिलाचा. ही मुलांना जमलं पाहिजे. कोणाला जमलं पाहिजे? पटकन आईवडिलाला नमस्कार करणं हे मुलाला जमलं पाहिजे. आणि त्याच वेळेस आईवडिलांच्या मुखातून निघालं की जा गणपती बाप्पा, 1 नाही 2 मुली. एक आहे रिद्धी आणि एक आहे रिद्धी सिद्धीच्या वरदयाळा, रिद्धी सिद्धीच्या वरदयाळा, देई कृपेची छाया. बधुला वंदितो कृपाळा. लक्षात राहू द्या आई वडिलाची. खरं मनापासून सांगतो, कमीत कमी आई वडिलाला नमस्कार करून बाहेर पडा, मग मंदिरात जा. आपली परंपरा ही जपावंच लागेल. सांगा आता, जसं आमच्या माता भगिनीला विचारलं कोण कोण पतीचं दर्शन घेतं, बऱ्याचशाने वर बोट केलं. आता मुलं आहे, कोण कोण आई वडिलाचं दर्शन घेतं? वर बोट करा. वा वा, ठराविक आहे. वा वा, धन्यवाद तुम्हाला. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. ओ माझे मायेर पंढरी, मायेर पंढरी, आहे जीवने चालेली, आहे जीवने चालेली. म्हणून लग्न झालं, 2 मुलं झाले, शुभ आणि लाभ. काय मुलं झाले? शुभ लाभ मुलं झाले. 2-3 वर्षे निघून गेले. मग कार्तिक स्वामी प्रदक्षिणा मारून आले. आणि गणपती बाप्पा काय करतात? हे कोण आहे? म्हणे काय नाही, इकडून रिद्धी बसलेली, इकडून सिद्धी बसलेली, ते 2 पोरं खेळताय, शुभ लाभ. काय वाटलं असेल? कार्तिक स्वामीला वाटलं अरे आपल्याला 3 वर्ष 4 वर्ष गेले प्रदक्षिणाला, इकडं तो आनंदी आनंद. सरळ निघाले रागा रागा. पुढं श्रीशैल्यमच्या डोंगरावर. कार्तिक स्वामींनी लग्न नाही केलं आणि तिथे गेले. तुम्हाला काय सांगावं, रागा रागानं गेले. आईवडील परत तिथे गेले. भगवान शिव पार्वती, अरे चाल घरी बाळा. नाही मला नाही यायचं म्हणे, मी नाही येणार. नाही म्हटल्यानंतर भगवान शंकराने सांगितलं आता तुझ्यासाठी आम्ही इथं राहतो. म्हणून या महाराज लोक तुमचं टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. जेणेकरून की आपण विशेष आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. टाळी टाळी सर्वांनी वर हात करायचे शिवनामाच्या जपामध्ये. वर हात करा. शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, सर्वांनी एक टाळी वाजवायची वर हात करून. नमः शिवाय, नमः शिवाय.
शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय कॅमेरामध्ये आपण सर्व शूट होत आहोत. टाळी चालू द्या. वर हात करून टाळी वाजवायची. कार्तिक स्वामीकडे गेले देव. महादेव स्वतः सांगितलं अमावस्याच्या दिवशी मी येईल आणि पौर्णिमेच्या दिवशी पार्वती येईल, पण कायम या ठिकाणी वास करेल. त्या देवाचं नाव आपण सर्वांना माहिती आहे. मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शंकर. त्या देवाला नाव दिलं गेलं मल्लिकार्जुन भगवान. मल्लिकार्जुना शिव मल्लिकार्जुना हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. लक्षात राहू द्या की आपल्या घरामध्ये कदाचित कुलदैवतेचं तेवढं महत्त्व आहे, पार्वती मातेचं फार महत्त्व आहे. त्याच्यासाठी लाल कपडा घ्यायचा, चंदनाची पावडर घ्यायची, थोडंसं भस्म घ्यायचं, थोडंसं कुंकू घ्यायचं, थोडासा एक कोळसा घ्यायचा, लोभान म्हणून नावाचं धूप असतं थोडंसं तुकडा घ्यायचा आणि हळदीचा एक छोटंसं एक हे घ्यायचं. एवढं पूर्ण पोटोळी बांधायची लाल फडक्यामध्ये. बघा अनुभव. आणि लाल फडक्यात बांधलं की त्याला असं लाल दोऱ्याने बांधून घराच्या पाठीमागचा जो काही भाग आहे आपण आतमध्ये प्रवेश करतो दरवाजातून आणि पाठीमागून जो जर ही पोटोळी बांधली, लक्षात राहू द्या, तर कुलदैवता प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करते. लय सुंदर आहे. जय जय भवानी मनरमणी माता तुल्य स्वामिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी. जय जय भवानी मनरमणी माता तुल्य स्वामिनी चौदा भुवनाची. हो सुनी पातळ पिवळे हार तो बेगळा हाती देऊनिया त्रिशूला कपाळ कुंकुमाचा टिळा. जय जय भवानी
मन रमणी माता कुल स्वामिनी सवदा भुवनाची. कुलदैवताचं हे आहे बांध. लोक हे बांध ते बांध, त्याच्यापेक्षा हे बांध. लक्षात आलं कोण काय सांगितलं? गेलं. उद्या याच्यात ऐका. एका याच्यात बांधून दरवाजाच्या पाठीमागं जागा असते, तिथं बांधा. कुलदैवता जर ज्या घरावर प्रसन्न आहे तिथं काहीच अरिष्ट येणार नाही, कुठल्याच गोष्टी कमी पडणार नाही. म्हणून नरसिंह भगवंत होते, नरसिंह महाराज गुजरातमध्ये. त्यांनी पाहिलं की अरे आपल्याला कुठंच जागा नाही आहे, जगात एकमेव जागा आहे, तिथं गेल्यावर खाली हातानं माणूस येत नाही, तिथं गेल्यानंतर माणूस कधीही कमी पडू शकत नाही, असं एकच जागा आहे, ते म्हणजे भोले बाबा. म्हणून नरसिंह भगवंत जंगलात चालले. जंगलामध्ये महादेवाचं मंदिर होतं. महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश केले आणि महादेवाला नमस्कार केला. देवा, आयुष्यभर फिरलो पण तुझ्या दरबारात मला आता जागा मिळाली, आणि तुझ्या मंदिरात आलेलं कोणीच खाली जात नाही आणि तू खाली जाऊ देत नाही, तू अवघड दाणी आहेस. महादेवा, हे महादेव 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 असं 3 वेळेस हाक मारली आणि मारावं. मंदिरात गेला. महादेव म्हटलं की देव म्हणतो मी तुझं ऋणी आहे. दुसऱ्या वेळेस महादेव म्हटलं की महादेव उठून उभा राहतो, काय करू तुझ्यासाठी. आणि तिसऱ्या वेळेस महादेव म्हटलं की महादेव म्हणतो काय लागेल, भंडारा खुलाय घेऊन जाय तुला. 3 वेळेस. लक्षात घ्या. त्या ठिकाणी नरसिंह गुजरातचे संत आणि मंदिरात गेले. सांगितलं देवा, मला दिल्याशिवाय मी इथून उठणार नाही. ऐका बात, त्याने खूप सुंदर आहे चिंतन. आपण प्रत्येकजण देवाकडे कशाकडे जातो? मंदिरात. दर्शनाला कोण कोण जातं नित्यने म्हणून? बरोबर करा, दररोज दर्शनाला. हां, देवाला मागायला कोण जातं नित्यने म्हणून? देवाला मागण्यासाठी नाही जायचं. तो न मागता देतो तो महादेव आहे, न मागता देणारा देव महादेव. घर घर में हर हर महादेव. म्हणून लक्षात घ्या, 1 दिवस झाला चरणावर पडेल आहे, 2 दिवस झाले चरणावर पडेल आहे, 3रा दिवस उगला तरी चरणावर पडेल आहे, आणि 7 दिवस झाले महादेवाच्या मंदिरात भगवान शंकराच्या चरणाच्या त्या ठिकाणी पिंडीवरती नतमस्तक झालेले 7 दिवस झाले. आणि लक्षात घ्या, त्या ठिकाणी दयाळू कृपाळू आई आहे. आईनं हळूच सांगितलं की बाबा, भोले बाबा, अहो काय केलंस तुम्ही? आपल्या दारात, साध्या दारात एखाद्या दिवस जरी कोणी दरवाजात बसला तर ते कृपा करतात, तू सगळ्याचा विश्वाचा नाथ आहेस. का कृपा केली नाही? 7 दिवस तुम्ही का शांत राहिले? आणि बघा, कधी पण लेकरू घरात आलं ना तर कोण जास्त कडवडते? आई. मग आपण मंदिरात गेलो तर पार्वती माता आपली जास्त कड घेते. जा देवा, उठा ना, द्या ना काहीतरी मागायसाठी. 7 दिवस 7 रात्र आपल्या चरणावर ज्याने नतमस्तक झाला त्यासाठी द्यायचं नाही तुम्हाला? का खाली हात जाऊ द्यायचं देवा? पार्वती, मी तुझीच वाट पाहत होतो, तू कधी म्हणणार? म्हणजे याचा अर्थ पार्वतीने सांगितल्याशिवाय महादेव देत नाही. कळालं तुम्हाला? तुमच्या घरातही तसंच असं. देवा द्या. 7 दिवस पाणी पिला नाही, 7 दिवस तुमचं चिंतन केलं, 7 दिवस तुमच्या चरणावर नतमस्तक झालेलं हे मस्तक आज त्यांना दिलंच पाहिजे. पार्वती, मी देण्यासाठीच थांबलो. भगवान शंकरानं सांगितलं ठीक आहे पार्वती. ज्यावेळेस भगवान शंकरानं मंदिराच्या पिंडीमधून प्रवेश करून बाहेर आले आणि आपली कृपादृष्टी त्या नरसिंह संतांवरती पडली, आणि त्याच वेळेस ते शरीर असं तेजपुंज झालं.
आणि हात जोडून नरसिंह भगवान त्या ठिकाणी डोळे आपले नरसिंह ते संत नरसिंह मेहता हात जोडून देवाजवळ सांगता की देवा ते माझ्यावर प्रसन्न झाले, मी मागण्यासाठी आलो होतो, बोल देण्यासाठी मी वरदायक आहे, अवघडदाने जे लागेल ते माग, बोल। झोलिया भरते हैं खाली नहीं हो जाते हैं, झोलिया भरते हैं खाली नहीं हो जाते, बोले बाबा तेरे दरबार में जो आते हैं, बोले बाबा तेरे दरबार में जो आते हैं, झोलिया भरते हैं खाली नहीं हो जाते, झोलिया भरते हैं खाली नहीं हो जाते। हम तो चले आए हैं दिल में अरमान लिए, छोड़ेंगे धरना तेरे दिल में हमने ठान लिया, ओ बोले बाबा